आता अवधी कमी आहे, दिवस कमी कमी होत चाललेले आहेत आणि म्हणून कुंभमेळ्याच्या निमित्ताने आजची आढावा बैठक खरं म्हणजे मॅरेथॉन बैठकच होती। या ठिकाणी सगळ्या विभागाची घेण्यात आलेली आहे आणि कामांना आता गती येत चाललेली आहे। टेंडर होत चाललेले आहेत। 2200 कोटी रुपयाचं पीडब्ल्यूडीचं टेंडर होऊन आता कामांना सुरुवात झालेली आहे। 1200 कोटी रुपयाचं टेंडर रस्त्यांचं नाशिक शहरातल्या अंतर्गत ते सुद्धा आता या ठिकाणी उद्या परवा टेंडर ओपन होतील आणि त्यानंतर तात्काळ वर्क ऑर्डर देऊन या ठिकाणी कामांना सुरुवात करायला सूचना मी या ठिकाणी दिलेल्या आहेत। त्याचबरोबर मग घाट आहेत नाशिक शहरामधले, एसटीपी प्लॅन आहे, त्याच्या संदर्भामध्ये सगळी माहिती या ठिकाणी आता घेतलेली आहे आणि काही कामांची मंजुरी आज द्यायची होती, ती मंजुरी सुद्धा या ठिकाणी आज देण्यात आलेली आहे। खड्डे बुजवण्याचं काम सतत सुरू आहे। 2-3 दिवसांमध्ये मला वाटतं तर सगळं 100% पूर्ण होईल। पण त्याचबरोबर आता वर्क ऑर्डर उद्या वर्क ऑर्डर टेंडर ओपन या ठिकाणी होतील आणि ते झाल्यानंतर एक 10-12 दिवसामध्ये वर्क ऑर्डर होतील आणि कामाला सुरुवात होईल। आता सगळे रस्ते आपण नवीन करणार आहोत। बहुतांशी रस्ते यामध्ये या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत, त्याचा समावेश या ठिकाणी आहे आणि नाशिक शहर खड्डेमुक्त करण्याचा आमचा संकल्प या ठिकाणी आहे। मला वाटतं तो आता लवकरच पूर्ण होईल। कुठल्या कामांना मंजुरी देण्यात आली? अशा कामांना कामं मंजूरच आहे, पण त्याचा आढावा मी या ठिकाणी घेतलाय। काही ठिकाणी घाटाच्या बाबतीमध्ये डिझाईन पास करायचे होते, ते या ठिकाणी केलेले आहेत। काही ठिकाणी रस्ते काही नव्याने समावेश करायचा होता 3-4 रस्त्यांचा, तो आम्ही या ठिकाणी केलेला आहे। कुठली पाणी? त्यात त्रुटी काही नाही, त्यात बरोबर काम चाललेलं आहे। कारण यावेळेला गर्दी खूप होणार असल्यामुळे या ठिकाणी तिथे थोडंसं अतिक्रमण काढण्याची आवश्यकता आहे। अतिक्रमण होण्यापेक्षा मागच्या वेळी जे स्ट्रक्चर होती ती आपणच बांधलेली होती, महापालिकेने बांधलेली होती। पण आता गर्दीचा आपण जर विचार केला तर मला वाटतं की या ठिकाणी ती गर्दी आजच्या स्थितीमध्ये जर आपण अतिक्रमण काढले नाहीत, अतिक्रमणापेक्षा जे स्ट्रक्चर काढले नाहीत आपणच बांधलेले, तर ती कंट्रोल होऊ शकणार नाही। कुठेतरी स्टॅम्पेड होण्याचा धोका निर्माण होईल आणि त्यामुळे आम्ही काही स्ट्रक्चर जे महापालिकेचे होते ते आता खाजगी आहेत, ते त्या ठिकाणी आम्ही काढणार आहोत। मग आता मला वाटतं की आता मी परत तेच सांगितलं की 1200 कोटी रुपयाचे टेंडर उद्या ओपन होणार आहेत आणि शहरातल्या रस्त्यांना कामाला सुरुवात होणार आहे। महिनाभरामध्ये तुम्हाला सगळ्या ठिकाणी कामं सुरू झालेले दिसतील। महिना मी जास्त सांगितला, पण या 20 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये शहरामध्ये रस्त्याच्या कामाला सुरुवात होईल, नवीन रस्त्यांना। मला वाटतं दिवाळी आता आलेली आहे, दिवाळी सुरू झालेली आहे। दिवाळीच्या सर्वप्रथम सर्वांना मनापासून शुभेच्छा। पण या शुभेच्छा देत असताना आपण बघाल की यावेळेला शेतकरी खूप संकटात आहे, खूप अडचणीत आहेत। म्हणजे 13-14 जिल्ह्यामध्ये तर तसं तर मग 25-28 जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ आहे, पाऊस खूप झालेला आहे, अतिवृष्टी झालेली आहे आणि 12-13 जिल्ह्यांमध्ये तर पावसाने खूपच थैमान घातलेलं होतं। त्यामुळे अनेक गावांमध्ये पाणी होतं, पिकं सगळे नष्ट झालेली आहेत, जमिनी खरडून वाहून गेलेल्या आहेत, जनावरं वाहून गेलेले आहेत। त्यामुळे आज संमिश्र प्रतिक्रिया खरं म्हणजे एकीकडे काही ठिकाणी ठीक आहे असं म्हणावं लागेल, पण काही ठिकाणी अतिशय वाईट परिस्थिती आहे। शेतकरी हा खूप मोठ्या अडचणीमध्ये सापडलेला आहे, संकटात सापडलेला आहे। मला वाटतं आपण त्याला दिवाळी थोडी बाजूला ठेवून तिथला खर्च कमी करून जर आपण सर्वांनी थोडा मदतीचा हात त्यांना जर दिला तर मला वाटतं ते फार बरं होईल। म्हणून सर्वांनी आमच्या बळीराजाला शेतकऱ्याला मदत करावी। दिवाळी साजरी करण्याचा अवास्तव खर्च टाळून मला वाटतं जर आपण ही मदत केली तर मला वाटतं अधिक योग्य होईल।